हॅलो एव्हरीवन. सो प्रिवियस लेक्चरमध्ये आपण फार्माकोडायनॅमिक ह्या चॅप्टरला स्टार्ट केलेला आहे. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे ड्रग ऑफ ॲक्शन्स आणि फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ड्रग ऑफ ॲक्शन्स. ओके, सो आता प्रिवियस लेक्चरमध्ये आपण फार्माकोडायनॅमिक इफेक्ट मीन्स त्याचे जे बेसिक कन्सेप्ट आहे ड्रग ॲक्शन्स. ओके, सो हे आपण इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, सो ड्रगचे ॲक्शन आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर डिफरंट ड्रग ॲक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये स्टिम्युलेशन, डिप्रेशन. ओके, सो स्टिम्युलेशनमध्ये आपल्याला बघितलेलं आहे की असे ड्रग्स की जे सेलची ॲक्टिव्हिटी स्टिम्युलेट्स करतात. ओके, डिप्रेशन इन द सेन्स त्या सेलची जी ॲक्टिव्हिटी आहे ती डिप्रेस करतात. ओके, इरिटेशन मीन्स काय तर ते ड्रग इरिटेशन इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करतात. ओके, रिप्लेसमेंट म्हणजे काय बॉडीचे जे नॉर्मल फंक्शन्स जे हार्मोन्स करतात त्याची रिप्लेसमेंट बाहेरच्या हार्मोन्सकडून केली जाते. ओके, इट इज नथिंग बट द रिप्लेसमेंट थेरपी. ओके, नेक्स्ट इज दॅट फिजिकल ॲक्शन. ओके, सो ड्रगच्या ज्या फिजिकल्स प्रॉपर्टीज आहेत त्या त्यांच्या मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणून यूज केले जातात. इट इज नथिंग बट द फिजिकल ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, आणि केमिकल रिॲक्शन्स. ओके, मीन्स ड्रगच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या काय करतात की पर्टिक्युलर केमिकल ॲक्शन बॉडीमध्ये प्रोड्यूस करतात. ओके, म्हणजे इथे आपण एक्झाम्पल बघितलं होतं जर ॲसिडिटीसारखी कंडिशन्स असतील तर आपण अँटासिड घेतो टू न्यूट्रलाइज द ॲसिडिटी. बॉडीमध्ये जी ॲसिडिटी आहे ती न्यूट्रलाइज करायचं काम अँटासिड करतात थ्रू केमिकल रिॲक्शन्स. ओके, केमिकल रिॲक्शन्स होतात त्यांच्यामध्ये आणि त्यांची ॲसिडिटी आहे ती लोअर होते. ओके, सो या बेसिक ड्रगच्या ॲक्शन आपण इन डिटेल एक्सप्लेन केले आहेत विथ एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघितले डिफरंट मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. कोणत्या कोणत्या मेकॅनिझमने ड्रग बॉडीमध्ये ॲक्शन प्रोड्यूस करतो. ओके, सो 4 बायोमॉलिक्युल्स आहेत की त्यांच्या थ्रू ड्रग आपली ॲक्शन प्रोड्यूस करतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं एन्झाईम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर आणि रिसेप्टर. बरोबर आहे. सो एन्झाईममध्ये आपण बघितलं होतं की ड्रग कशी ॲक्शन दाखवतो. ओके, आयन चॅनल्सची आपण ॲक्शन बघितली होती. ट्रान्सपोर्टर इन ब्रीफ आपण बघितलं होतं. ओके, आणि इथे आपण बघितलं होतं की पर्टिक्युलर जो ड्रग आहे तो आयडेंटिफाय केला जातो ड्यू टू देअर ॲक्शन. ओके, सो त्याची कोणती ॲक्शन आहे त्याच्यानुसार त्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन होतं. बरोबर आहे. ओके, सो इथे आपण ड्रग ॲक्शन आणि ड्रग इफेक्टमध्ये काय फरक आहे तो बघितलं होतं. ओके, त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल बघितलं होतं की इन्सुलिनचं. ओके, इन्सुलिन आपण जेव्हा ड्रग म्हणून बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर्ड करतो. ओके, सो तेव्हा तो रिप्लेसमेंट थेरपीने काम करतो. ओके, सो त्याची बेसिक ॲक्शन काय रिप्लेसमेंट. ओके, कारण का ते बाहेरून घेतलेलं हार्मोन आहे की जे आपल्या इंटरनल हार्मोनसारखं इंटरनल जे हे इन्सुलिन हार्मोन आहे तशी ते ॲक्शन दाखवतं. ओके, सो रिप्लेसमेंट ही त्याची ड्रग ॲक्शन झाली. ओके, त्याचा इफेक्ट काय होतो इट्स ॲक्ट्स ॲज ॲन अँटी डायबेटिक ड्रग. ओके, सो डायबिटीज कंडिशनमध्ये शुगरचं डिग्रेडेशन करणं ही त्याचा ड्रग इफेक्ट झाला. ओके, सो शुगरचे जे इन्क्रीज लेवल असते ती नॉर्मल करायचं काम हे इन्सुलिन करतं. तो त्याचा ड्रग इफेक्ट झाला आणि त्याची ॲक्शन काय झाली ड्रगची तर थ्रू द रिप्लेसमेंट. ओके, रिप्लेसमेंट हे त्याची बेसिक मोड ऑफ ॲक्शन झाली आणि इफेक्ट काय झाला त्याचा की इन्सुलिनची जी ग्लुकोजची जी ब्लड लेवल इन्क्रीज झालेली आहे बॉडीमध्ये ती कमी केली. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं जो मेजर पार्ट आहे आपल्या चॅप्टरचा रिसेप्टर. रिसेप्टर म्हणजे काय. ओके, सो रिसेप्टर इट इज नथिंग बट द मायक्रोमॉलिक्युल्स with which drug interacts to produce their characteristics biological effect. ओके, सो रिसेप्टार्समध्ये काय आहे की ड्रग जेव्हा रिसेप्टारसोबत इंटरॅक्ट होतो तेव्हा तो पर्टिक्युलर इफेक्ट त्याचा प्रोड्यूस करतो. ओके, सो रिसेप्टार्सच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या की तो हायली स्पेसिफिक असतो, हाय ॲफिनिटी असते त्याची. ओके, पर्टिक्युलर स्पेसिफिक ड्रगच त्याला बाइंड होऊ शकतो. ओके, आणि त्या ड्रगची ॲक्शन प्रोड्यूस केली जाते. ओके, इथे आपण बघितलं होतं की ड्रग रिसेप्टरसोबत कसा इंटरॅक्ट होणार आहे, कुठे बाइंड होणार आहे, कोणता पार्ट ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे. ओके, सो ड्रग जेव्हा बाइंडिंग साईडला रिसेप्टरच्या जाऊन बाइंड होतो तेव्हा ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि मग इफेक्टार जो ड्रगचा पार्ट आहे तो त्याची ॲक्शन प्रोड्यूस करायला सुरुवात करतं. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं की असे पण रिसेप्टर्स बॉडीमध्ये आहेत विच ॲक्ट्स ॲज ॲन सायलेंट रिसेप्टर्स. ओके, सो ते हायली स्पेसिफिक आहेत, हाय ॲफिनिटी आहे त्यांच्यामुळे पर्टिक्युलर ड्रग त्यांना जाऊन बाइंड होऊ शकतो. ओके, बट
ते जे आहेत ते ड्रगची जी फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ते प्रोड्यूस करू शकत नाहीत. ओके, सो त्याच्यामुळे त्याला सायलेंट रिसेप्टर्स असं म्हटलं जातं. ओके, आणि जनरली रिसेप्टार्स जे आहेत, मेजॉरिटी रिसेप्टार्स ते की अँड लॉक या मेकॅनिझमने ॲक्ट होतात. ओके, इथे एक्झाममध्ये आपण बघितलं होतं की कसा एखादा रिसेप्टार्स पर्टिक्युलर ड्रगसोबत बाइंड होतो ॲज ॲन की लॉक मेकॅनिझम. ओके, सो रिसेप्टार्स इथे ॲज ॲन लॉक म्हणून ॲक्ट होतो आणि अगोनिस्ट जो आहे मीन्स ड्रग जो आहे तो ॲज ॲन की म्हणून ॲक्ट होतो. राईट, सो पर्टिक्युलर लॉकसाठी जशी पर्टिक्युलर की असते तसंच सेम आहे पर्टिक्युलर रिसेप्टारसाठी जे आहे, रिसेप्टारसाठी जो आहे पर्टिक्युलर एक ड्रग असतो. ओके, सो तो जो ड्रग आहे तो त्या पर्टिक्युलर रिसेप्टारची की असतो, तो जाऊन तिथे फिट बसल्यानंतर तो रिसेप्टार जो आहे तो ॲक्टिवेट होतो आणि मग ते ड्रगची ॲक्शन प्रोड्यूस करतं. ओके, सो इथे आपण बघितलं होतं की जनरली मेजॉरिटी ऑफ ड्रग ॲक्शन्स आहेत त्या जनरली ड्रग रिसेप्टार्स या थेरीने किंवा ह्याने मेकॅनिझमने जनरली बॉडीमध्ये कॅरीड केल्या जातात. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की ॲफिनिटी आणि इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. ओके, इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी मीन्स ड्रग इफेक्ट. ओके, सो ॲफिनिटी इट इज नथिंग बट द ॲबिलिटी ऑफ ड्रग टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स that is drug receptor complex with its receptors. Okay, so affinity is nothing but the capability of drug to form a complex. Okay, so drug ची कॅपॅबिलिटी असते की टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स विथ रिसेप्टर्स, म्हणजे रिसेप्टरला जाऊन बाइंड होणं आणि मग ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स प्रोड्यूस करणं. ही जी ड्रगची कॅपॅसिटी आहे इट इज नथिंग बट द ॲफिनिटी. ओके, ॲफिनिटी म्हणजे जर तुम्हाला समजण्यासारख्या शब्दात सांगायचं झालं तर ॲट्रॅक्शन्स. ओके, सो ॲट्रॅक्शन कॅपॅसिटी. सो जनरली तो जो ड्रग आहे तो बरोबर त्या पर्टिक्युलर रिसेप्टरकडे जाऊन ॲट्रॅक्ट होतो आणि मग बाइंड होतो आणि ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स प्रोड्यूस करतो. ओके, सो त्या पर्टिक्युलर ड्रगची कॅपॅबिलिटी टू बाइंड अ रिसेप्टार्स अँड फॉर्म ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स इट इज नथिंग बट द ॲफिनिटी ऑफ दॅट ड्रग. ओके, नेक्स्ट आहे इथे इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो द ॲबिलिटी ऑफ ड्रग टू ट्रिगर द फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स आफ्टर मेकिंग द ड्रग रिसेप्टार कॉम्प्लेक्स. ओके, सो एकदा ड्रग रिसेप्टार कॉम्प्लेक्स फॉर्म झाला की मग त्या ड्रगची ॲबिलिटी टू ट्रिगर अ फार्माकोलॉजिकल इफेक्ट. ओके, सो जो डिझायर्ड इफेक्ट ड्रगचा गरजेचा आहे, ड्रगची ॲक्शन जी गरजेची आहे ती मिळते. इट इज नथिंग बट द इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो एकदा तो ड्रग रिसेप्टरला जाऊन बाइंड झाला की मग त्या ड्रगची कॅपॅसिटी टू प्रोड्यूस अ ॲक्शन. ओके, सो मग त्या ड्रगची कॅपॅसिटी की जी ड्रग ॲक्शन प्रोड्यूस करेल इट इज नथिंग बट द इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो इथे तुम्हाला दिसते D+R इज इक्वल टू DR. ओके, सो D इज नथिंग बट ड्रग ऑर इंडिजिनियस लिगॅन, R इज नथिंग बट द रिसेप्टार. ओके, अँड DR इज नथिंग बट द ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स. ओके, सो जेव्हा ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स फॉर्म होतं तेव्हाच त्या ड्रगची ॲक्शन मिळायला सुरुवात होते. ओके, सो ह्या ज्या टर्म्स आहेत ह्याच्या पुढे अजून डिफरंट टर्म्स आहेत विच इज रिलेटेड टू रिसेप्टर्स आणि ड्रगशी रिलेटेड टर्म्स आहेत. त्या काय एसेन्शियल आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे, कारण का नंतर जेव्हा आपण मोड ऑफ ॲक्शन ड्रगची बघू तेव्हा हे वर्ड नुसते यूज होणार आहेत. ओके, की त्या पर्टिक्युलर ड्रगची ॲफिनिटी आहे किंवा ह्या ड्रगची ही इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी आहे. सो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी म्हणजे नक्की काय. ओके, किंवा ॲफिनिटी म्हणजे नक्की काय, म्हणून आपल्याला ह्या बेसिक कन्सेप्ट इथे समजून घ्यायच्या आहेत. ओके, सो नंतर जेव्हा कॅटेगरीज सुरू होतील, ड्रगच्या मोड ऑफ ॲक्शन सुरू होतील की जो मेजर पार्ट आहे तो समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके, सो तेव्हा तुम्हाला ह्याची खूप हेल्प होईल. ओके, आणि ह्या ज्या टर्म्स आहेत त्या एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत. ओके, सो ॲफिनिटी म्हणजे काय, द कॅपॅबिलिटी ऑफ ड्रग टू फॉर्म द कॉम्प्लेक्स दॅट इज ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स विथ इट्स रिसेप्टर इट इज नथिंग बट द ॲफिनिटी. आणि इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी द ॲबिलिटी ऑफ ड्रग टू ट्रिगर द फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स आफ्टर मेकिंग द ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स. ओके, सो एकदा ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर त्या ड्रगची कॅपॅबिलिटी किती आहे, काय आहे की तो फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करू शकतो.
ती कॅपॅसिटी इट इज नथिंग बट द इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग. ओके, म्हणजे रिसेप्टरला ड्रग जाऊन बाइंड व्हायची कॅपॅसिटी इट इज नथिंग बट द ॲफिनिटी. आणि एकदा बाइंड झाल्यानंतर फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करायची कॅपेबिलिटी इट इज नथिंग बट द इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे ना. म्हणजे काय, ड्रग जेव्हा रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो, ओके, सो ती जी त्याची कॅपॅसिटी आहे जाऊन रिसेप्टरला बाइंड व्हायची, ती कॅपॅसिटी म्हणजे काय होणार आहे इथे, ॲफिनिटी. ओके, आणि एकदा दोघं ॲफिनिटीने जर बाइंड झाले की त्याच्यानंतर तो ड्रग त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करायची त्याची जी कॅपॅसिटी आहे, त्याची ॲक्शन प्रोड्यूस करायची जी ड्रगची कॅपॅसिटी आहे इट इज नथिंग बट द इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट ड्रग. ओके, सो ह्या दोन मेजर कन्सेप्ट आहेत, ॲफिनिटी आणि इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो द ॲबिलिटी ऑफ ड्रग टू गेट बाउंड टू अ रिसेप्टर इज टर्म्ड ॲज ॲफिनिटी and the capacity of drug to give rise to the pharmacological action after its interaction with receptor is called as intrinsic activity or efficacy. Okay, हा सेकंड वर्ड आहे इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटीला. ओके, इफिकेसी और इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग. ओके, सो या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया, सपोज पॅरासिटामॉल हा ड्रग असेल आणि पर्टिक्युलर एक रिसेप्टर असेल की जो पॅरासिटामॉल ड्रगची ॲक्शन दाखवायला मदत करणार असेल. ओके, सो जेव्हा आपण पॅरासिटामॉल ॲडमिनिस्टर्ड करू तेव्हा तो जो पॅरासिटामॉल मॉलिक्यूल आहे, एंटायटी आहे, ती जाऊन म्हणजे त्याच्याकडे ती कॅपॅसिटी असणार आहे की त्या पर्टिक्युलर पॅरासिटामॉलच्या रिसेप्टरला तो जाऊन बाइंड होणार आहे. का, तर त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल फीचर्स जे असतील ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट असतील. ओके, सो त्याच्यामुळे तो जो पॅरासिटामॉलचा जो मॉलिक्यूल आहे तो बरोबर जाऊन त्या रिसेप्टरमध्ये जाऊन बाइंड होणार आहे. ही जी त्याची कॅपॅसिटी आहे इट इज नथिंग बट द ॲफिनिटी. ओके, आणि एकदा पॅरासिटामॉल त्या रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर तो त्याची काय करणार आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे. ओके, म्हणजे तो काय करणार आहे, एलिव्हेटेड टेम्परेचर कमी करायचं काम करणार आहे. ओके, सो इट इज नथिंग बट द इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट पॅरासिटामॉल. ओके, सो फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करायची कॅपेबिलिटी इट इज नथिंग बट द इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ऑर इफिकेसी ऑफ दॅट ड्रग. आणि रिसेप्टरला जाऊन बाइंड व्हायची कॅपॅसिटी इट इज नथिंग बट द ॲफिनिटी ऑफ दॅट ड्रग. ओके, आय थिंक विथ एक्झाम्पल तुम्हाला ह्या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. ओके, सो ड्रग्स विच बाइंड टू रिसेप्टर अँड प्रोड्युसेस अ फार्माकोलॉजिकल इफेक्ट इज नोन ॲज अगोनिस्ट. ओके, सो आता आपण अगोनिस्ट ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. ओके, अगोनिस्ट इट इज नथिंग बट अ ड्रग. ओके, विच ड्रग that binds to the receptor and produces a pharmacological effect. ओके, जनरली असा ड्रग की जो रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो आणि मग फार्माकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस करतो. इट इज नोन ॲज अगोनिस्ट. ओके, सो द ड्रग्स विच बाइंड टू रिसेप्टर but not capable of producing pharmacological action leads only to receptor blockade is termed as antagonist. ओके, सो जर तुम्ही अँटागोनिस्ट हा वर्ड बघितला तर दोन वर्ड आहेत, अँटा अगोनिस्ट. ओके, अँटा म्हणजे अपोजिट, अगोनिस्टच्या अपोजिट. ओके, सो अँटागोनिस्ट जो आहे तो अगोनिस्टच्या अपोजिट ॲक्शन दाखवणार आहे. ओके, सो इथे काय करतो तो अँटागोनिस्ट, ड्रग्स विच बाइंड्स टू द रिसेप्टर. ओके, तो जाऊन रिसेप्टरला बाइंड होतो बट नॉट कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग फार्माकोलॉजिकल ॲक्शन, पण फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करत नाही. ओके, सो फक्त तो काय काम करणार आहे, ब्लॉकेड. ओके, तर रिसेप्टरचं ब्लॉकेज करणार आहे. ओके, कोणत्याही अगोनिस्टला तो तिथे बाइंड व्हायला देणार नाही आहे. ओके, सो तो काय करणार आहे, अगोनिस्टच्या जागेवर जिथे अगोनिस्ट रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे तिथे हा अँटागोनिस्ट जाऊन बाइंड होतो. ती जी एक बाइंडिंग साईट आहे रिसेप्टरची ती ऑक्युपाय करतो, त्याच्यामुळे अगोनिस्ट तिथे जाऊन बाइंड होऊ शकत नाही. ओके, आणि फक्त तो काय काम करतो, अँटागोनिस्ट फक्त ब्लॉकेज करायचं काम करतो. ओके, कोणती फार्माकोलॉजिकल ॲक्शन तो प्रोड्यूस करत नाही. ओके, सो अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट तुम्ही जर कम्पेअर केलात तर दोन्हीमध्ये काय आहे, दोन्हीकडे रिसेप्टरकडची हाय ॲफिनिटी आहे. ओके, हाय स्पेसिफिसिटीसुद्धा आहे. त्यांचे जे स्ट्रक्चरल डायमेन्शनल फीचर्स आहेत ते सेम त्या रिसेप्टरच्या बाइंडिंग साईडला जाऊन बाइंड होण्यासारखे आहेत दोघांचे पण. ओके, पण डिफरन्स कुठे आहे, अगोनिस्ट जर रिसेप्टरला बाइंड झाला ॲक्टिव्ह साईडला तर तो फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करू शकतो, पण अँटागोनिस्ट जेव्हा रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो तेव्हा तो कोणताही फार्माकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस करत नाही. ओके, तो फक्त काय काम करतो, त्या अगोनिस्टचे ॲक्शन ब्लॉक करायचं काम करतो. ओके, सो
अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट. ओके, तुम्हाला दोन्ही टर्म व्यवस्थित क्लिअर करून घ्या आणि समजून घ्या. ओके, कारण का नंतर जेव्हा आपण ड्रग बघू तेव्हा आपण फक्त म्हणणार आहे की हा ड्रग आहे तो ह्या ड्रगचा अगोनिस्ट म्हणून ॲक्ट होतो, किंवा हा ड्रग आहे तो ॲज ॲन अँटागोनिस्ट म्हणून काम करणार आहे. ओके, पण तुम्हाला जर अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट ह्या टर्म क्लिअर असतील तर तुम्हाला ते समजणं फार सोपं जाणार आहे नंतर. ओके, जेव्हा आपण नंतर फार्माकोलॉजी, ॲक्च्युअल फार्माकोलॉजीचे चॅप्टर स्टार्ट करू. ओके, सो अगोनिस्ट म्हणजे काय, तर असा ड्रग मॉलिक्यूल जो जाऊन रिसेप्टरला बाइंड होतो, रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर तो त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करतो. ओके, त्याच्या उलटा अँटागोनिस्ट आहे, जाऊन हाय ॲफिनिटीने रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो पण कोणतीही फार्माकोलॉजिकल ॲक्शन तो प्रोड्यूस करत नाही. फक्त तो काम काय करतो, अगोनिस्टला तिथे बाइंड व्हायला द्यायचं काम त्याचं नसतं, त्याला त्या अगोनिस्टला त्या पर्टिक्युलर रिसेप्टरला बाइंड होऊ द्यायचं नसतं. ओके, सो तो काय काम करणार आहे, फक्त ब्लॉकेड ऑफ अगोनिस्ट. अगोनिस्टचं ब्लॉकेज कसं करायचं, त्याला ब्लॉक कसं करायचं, हे काम फक्त तो अँटागोनिस्ट करतो. ओके, तो कोणतीही फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करत नाही, पण तो जाऊन तिथे बाइंड होतो का, तर तो जागा जी आहे ती अडवून ठेवतो. ओके, तिथे अगोनिस्ट येऊन बाइंड होऊ नये म्हणून तो अँटागोनिस्ट जो आहे तो जागा अडवतो, तिकडची रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो आणि अगोनिस्टची जी ॲक्शन मिळाली असते तिथे बाइंड होऊन ती मिळू देत नाही. ओके, सो हे जे दोघे आहेत ते एकमेकांना अपोजिट आहेत. ओके, सेम पार्ट त्यांचा एक आहे की ते जाऊन बाइंड होतात, दोघांची पण हाय ॲफिनिटी आहे रिसेप्टरकडे, हाय स्पेसिफिसिटीसुद्धा आहे दोघांची पण, फक्त काय आहे की एक ॲक्शन प्रोड्यूस करतो, एक कोणतीही ॲक्शन प्रोड्यूस करत नाही. ओके, अगोनिस्ट जो आहे तो फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे, अँटागोनिस्ट जो आहे तो कोणतीही ॲक्शन प्रोड्यूस करत नाही. ओके, सो इथे रिसेप्टर्समध्ये तुम्हाला दिसतं आहे अगोनिस्ट आहे. सो ड्रग्स विच इनिशिएट्स द फार्माकोलॉजिकल ॲक्शन आफ्टर बाइंडिंग टू द रिसेप्टर्स. ओके, सो अगोनिस्टमध्ये आपण काय बघितलं आहे की असा ड्रग की जो बाइंडिंग साईटला बाइंड झाल्यानंतर रिसेप्टरच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करायला सुरुवात करतं. ओके, सिमिलर टू नॅचरल हार्मोन्स अँड ट्रान्समिटर्स. ओके, जसे आपल्या बॉडीमध्ये नॅचरल हार्मोन्स आहेत, ट्रान्समिटर्स आहेत, त्यांचीसुद्धा सिमिलर ॲक्शन्स अशीच असते. ते काय करतात, पर्टिक्युलर सपोज हिस्टामाइन आहे आपल्या बॉडीमध्ये रिलीज झाल्यानंतर तो हिस्टामाइन रिसेप्टरला जाऊन बाइंड होतं ते हिस्टामाइन, आणि मग ते जे काही रिस्पॉन्स आहेत हिस्टामाइनचे ते मिळायला सुरुवात होते. ओके, तसंच सेम आहे, हाय ॲफिनिटी आहे त्यांची आणि हाय इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी आहे. ओके, हेच जर आपण अँटागोनिस्टसोबत जर कम्पेअर केलं तर त्यांचं काय होणार आहे, हाय ॲफिनिटी त्यांची पण असणार आहे पण त्यांची इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी नसणार आहे. का नसणार आहे, ते इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की त्या ड्रगची कॅपॅसिटी टू प्रोड्यूस अ फार्माकोलॉजिकल इफेक्ट. ओके, त्या ड्रगची कॅपॅसिटी आहे की फार्माकोलॉजिकल ॲक्शन तो ड्रग प्रोड्यूस करतो. ओके, अँटागोनिस्ट करतात का फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस, नाही. ओके, सो अगोनिस्ट जे आहेत ते त्यांची हाय ॲफिनिटीसुद्धा आहे आणि ते इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करतात. ओके, अँटागोनिस्ट जे आहेत त्यांच्याकडे हाय ॲफिनिटी आहे. ओके, सो ते रिसेप्टरला जाऊन बाइंड होऊ शकतात पण ते कोणतीही ॲक्शन प्रोड्यूस करत नाही. ओके, सो त्यांची इफिकेसी ऑर इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी जी आहे ती 0 असते. ओके, अँटागोनिस्टची. अगोनिस्टमध्ये दोन्ही आहे, ॲफिनिटी पण आहे आणि इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटीसुद्धा आहे. ओके, सो द व्हॅल्यू रेस्ट ऑन द ग्रेटर कॅपॅसिटी टू रेजिस्ट द डिग्रेडेशन ॲक्ट फॉर अ लॉंगर दॅन इंडोजिनियस लिगँड्स. ओके, सो जनरली व्हॅल्यू रेस्ट ऑन ग्रेटर कॅपॅसिटी टू रेजिस्ट द डिग्रेडेशन. ओके, सो जनरली त्या ड्रगची जी डिग्रेडेशन होण्याची प्रोसेस आहे ही व्हॅल्यू जी आहे ती कमी होते आणि त्या ड्रगची जी ॲक्शन्स आहे विच इज लॉंगर दॅन दॅट ऑफ इंडोजिनियस लिगँड्स. ओके, सो इंडोजिनियस जे लिगँड्स असतात इंटरनल बॉडी ऑर्गनचे सिस्टीमचे त्याच्यापेक्षा हे जे अगोनिस्ट असतात त्यांची ॲक्शन जी आहे ती लॉंगर असते. ओके, कारण का डिग्रेडेशनचे जे चान्सेस आहेत ते कमी असतात. ओके, सो इथे एक्झाम्पलमध्ये बघूया ब्रॉन्कोडायलेशन इफेक्ट विच इज प्रोड्यूस्ड बाय साल्ब्युटामॉल विच इज ग्रेटर दॅन ॲड्रिनालिन. ओके, सो जनरली नॅचरली ब्रॉन्कोडायलेशनचा हा इफेक्ट आहे. ब्रॉन्कोडायलेशन म्हणजे काय, जो ब्रॉन्काय ट्रॅक्ट आहे बॉडीमध्ये त्याचं डायलेशन करायचं. डायलेशन म्हणजे काय,
रिलॅक्सेशन, म्हणजे त्याची जी साईज आहे त्या ट्रॅकची ती इन्क्रीज करायची. ओके, त्याला रिलॅक्स करायचं. ओके, सो जनरली बॉडीमध्ये नॅचरली ॲड्रिनालिन हे जे प्रिकर्सर आहे ते काय करतं, ब्रॉन्को डायलेशन ॲक्शन प्रोड्यूस करतं. ओके, सो ब्रॉन्काय ट्रॅकचं डायलेशन करायचं काम ॲड्रिनालिन बॉडीमध्ये करतं. ओके, बट साल्ब्युटामॉल हा ॲड्रिनर्जिक कॅटेगरीचा ड्रग आहे. ओके, सो तो जसा ॲड्रिनालिनची ॲक्शन आहे तशीच ॲक्शन बॉडीमध्ये प्रोड्यूस करतो. तो पण काय करतो आहे, ब्रॉन्को डायलेशन ॲक्शनच प्रोड्यूस करतो. ओके, तो जो साल्ब्युटामॉल ड्रग आहे तो आपण ॲडमिनिस्ट्रेट केला की तो काय करणार आहे, ॲड्रिनर्जिक जे रिसेप्टर्स असतील तिथे जाऊन बाइंड होणार आहे आणि ब्रॉन्को डायलेशन हा इफेक्ट दाखवणार आहे. ओके, पण त्याची ॲक्शन आणि जर नॅचरल ॲड्रिनालिनची ॲक्शन जर आपण कंपेअर केली तर लॉंगर इफेक्ट कोण दाखवणार आहे, साल्ब्युटामॉल. ओके, सो साल्ब्युटामॉल हा काय करणार आहे, लॉंगर ॲक्शन दाखवणार आहे. कारण का, त्याचं रिझन आपण बघितलेलं आहे की त्यांचं डिग्रेडेशन बॉडीमध्ये होत नाही, सो त्याच्यामुळे त्यांचे जे लॉंगर ॲक्शन्स आहेत ते मिळते. ओके, सो हा डिफरन्स झाला की नॅचरल बॉडीमधले जे प्रिकर्सर्स आहेत त्यांची ॲक्शन आणि आपण ॲज अन अगोनिस्ट म्हणजे ड्रग जे ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत त्यांची ॲक्शन. ओके, सेम ॲक्शन असते, फक्त लॉंगर पिरियडसाठी आपल्याला अगोनिस्टची ॲक्शन मिळू शकते. ओके, आणि दोन्ही जे आहेत ते सेम मेकॅनिझमने ॲक्ट होणार आहेत, सेम रिसेप्टारवर ॲक्ट होणार आहेत, सेम ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे. फक्त डिफरन्स काय आहे की जे अगोनिस्ट आपण घेणार आहे बॉडीमधून बाहेरून त्यांची ॲक्शन आपल्याला लॉंगर ड्युरेशनसाठी मिळणार आहे. ओके, सो द ड्रग्स विच हॅव ॲफिनिटी इक्वल टू और लेस दॅन that of agonist but with less intrinsic activity are called as partial agonist. ओके, सो इथे अगोनिस्टची नेक्स्ट टर्म आहे दॅट इज पार्शियल अगोनिस्ट. ओके, सो इथे पार्शियल अगोनिस्ट म्हणजे काय, अगोनिस्ट म्हणजे त्याचं काम सेम असणार आहे. ओके, काय, ड्रगला जाऊन बाइंड व्हायचं हाय ॲफिनिटीने आणि फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करायचंच काम तो करणार आहे. पण डिफरन्स काय आहे इथे, द ड्रग्स विच हॅव ॲफिनिटी इक्वल टू और लेस दॅन दॅट ऑफ अगोनिस्ट बट विथ लेस इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे तो जो फार्माकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे, जी फार्माकोलॉजिकल ॲक्शन तो प्रोड्यूस करणार आहे ती कशी असते, लेस असते. ओके, कमी असते. ओके, सब मॅक्झिमल रिस्पॉन्स आपल्याला पार्शियल अगोनिस्टने मिळणार आहेत. ओके, म्हणजे सपोज एखादा अगोनिस्ट असेल आणि एखादा पार्शियल ॲगोनिस्ट असेल. ओके, सो अगोनिस्टने आपल्याला त्या ड्रगची जी ॲक्शन आहे ती 100% मिळणार आहे. ओके, आणि पार्शियल अगोनिस्ट जे ड्रग्स आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला ती 70% 50% एवढीच ॲक्शन त्या ड्रगची मिळणार आहे. ओके, सो मॅक्झिमम जी ॲक्शन अगोनिस्ट प्रोड्यूस करतो त्याच्यापेक्षा कमी ॲक्शन जी आहे ते पार्शियल अगोनिस्ट प्रोड्यूस करतात. ओके, सो द ड्रग्स विच हॅव ॲफिनिटी इक्वल टू और लेस दॅन दॅट ऑफ अगोनिस्ट बट विथ लेस इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो त्याची जी ॲक्शन आहे, इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी आहे ती काय आहे, कमी आहे. ओके, अगोनिस्टपेक्षा कमी असते. ओके, अगोनिस्ट जर 100% ॲक्शन प्रोड्यूस करणार असेल तर पार्शियल अगोनिस्ट काय करणार आहे, 50%च ॲक्शन बॉडीमध्ये प्रोड्यूस करणार आहे. ओके, सो हा मेजर डिफरन्स झाला अगोनिस्टमध्ये आणि पार्शियल अगोनिस्टमध्ये. ओके, so partial agonist thus block the receptor and prevents the action of full agonist. okay, so generally partial agonist काय करतात बॉडीमध्ये की जे अगोनिस्टचा जो रिसेप्टर आहे तो ब्लॉक करतात आणि त्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो कमी करतात. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, जसं अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट काय करणार आहे, फक्त त्या अगोनिस्टचे ॲक्शन पूर्ण अपोज करून टाकतो. ओके, आपल्याला अजिबात त्या अगोनिस्टचे ॲक्शन मिळत नाही. पार्शियल अगोनिस्ट काय होणार आहेत, सेम त्यांच्याबरोबर अगोनिस्ट आणि पार्शियल अगोनिस्टमध्ये कॉम्पिटिशन होते. पार्शियल अगोनिस्ट जाऊन बाइंड होतं रिसेप्टरला आणि आपल्याला त्या ड्रगचे जो डिझायर्ड ॲक्शन आहे तो थोड्याच क्वांटिटीमध्ये मिळतो, थोड्याच कॉन्सन्ट्रेशनमध्ये मिळतो. ओके, सो त्याच्यामुळे पार्शियल अगोनिस्ट आहे विच इज रिस्पॉन्सिबल टू ब्लॉक द रिसेप्टर अँड प्रिव्हेंट्स द ॲक्शन ऑफ फुल अगोनिस्ट. ओके, जे 100% अगोनिस्टची ॲक्शन मिळायला हवी होती ती आपल्याला 50%च मिळते. ओके, किंवा 70% 30% मीन्स मॅक्झिमम फुल जी आपल्याला ॲक्शन हवी आहे ड्रगची ती आपल्याला कमी मिळते विथ द हेल्प ऑफ पार्शियल अगोनिस्ट. ओके, सो पार्शियल अगोनिस्ट पण ब्लॉकेजचंच काम करतं अगोनिस्टचं, पण ते सब मॅक्झिमल ॲक्शन प्रोड्यूस करतं. ओके, थोडी तरी ॲक्शन जी आहे ती अगोनिस्टची तो प्रोड्यूस करतो. ओके, सो हा डिफरन्स झाला पार्शियल अगोनिस्ट आणि अँटागोनिस्टमध्ये. ओके, अँटागोनिस्ट काय करणार आहे, बाइंड होणार आहे आणि पूर्ण त्या अगोनिस्टचे ॲक्शन ब्लॉक करून टाकणार आहे. पार्शियल अगोनिस्ट काय करणार आहे,
तो पण ब्लॉक करणार आहे अगोनिस्टची साईट, ओके, रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे, पण थोडा इफेक्ट तो फार्माकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे अगोनिस्टसारखा, ओके. इट इज नथिंग बट द पार्शियल अगोनिस्ट, ओके. सो आत्तापर्यंत आपण टर्म बघितला. इन शॉर्ट आपण डिस्कस करूया. अगोनिस्ट इट इज नथिंग बट द बाइंडिंग अँड ॲक्टिवेशन, ओके. सो अगोनिस्ट म्हणजे काय, ड्रग मॉलिक्यूल की जो बाइंड होणार आहे आणि मग तो ॲक्टिवेशन होणार आहे त्याचं, म्हणजे तो त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवणार आहे, ओके. सो अगोनिस्ट दॅट फॅसिलिटेट्स द रिसेप्टर रिस्पॉन्स. जनरली रिस्पॉन्स प्रोड्यूस करायचं मीन्स ड्रगचे ॲक्शन प्रोड्यूस करायचं काम जे आहे ते अगोनिस्ट करतात, ओके. अँटागोनिस्ट काय, त्याच्या उलट आहेत, ओके. ते काय करतात, इफ अ ड्रग बाइंड्स to the receptors without causing activation, thereby prevents the agonist from the binding, it is termed as antagonist. antagonist काय करणार आहेत, फक्त त्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहेत, त्याच्यामुळे ते अगोनिस्टचं बाइंडिंग तिथे ब्लॉक करणार आहेत आणि कोणताही इफेक्ट ते प्रोड्यूस करणार नाही आहेत, ओके. कोणतीही इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी ते प्रोड्यूस करत नाहीत, ओके. फक्त ते त्या अगोनिस्टचे ॲक्शन ब्लॉक करायचं काम हे अँटागोनिस्ट करतात, ओके. The tendency of drug to bind the receptor is governed by its affinity, whereas tendency of it once bound to active receptor is denoted by its efficacy, okay. So the drugला जाऊन बाइंड होण्याची कॅपॅसिटी इट इज नथिंग बट द ॲफिनिटी, आणि बाइंड झाल्यानंतर फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करायची कॅपॅसिटी इट इज नथिंग बट द इफिकेसी ऑर इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी, ओके. ह्या दोन्ही टर्मसुद्धा आपण इन डिटेल डिस्क्राईब केलेले आहेत, ओके. नेक्स्ट आपण टर्म बघितली होती पार्शियल अगोनिस्ट, ओके. सो पार्शियल अगोनिस्ट द ड्रग विथ इंटरमिजिएट लेवल ऑफ इफिकेसी सच ॲज इवन इफ 100% ऑफ रिसेप्टर्स आर ऑक्युपाइड द टिश्यू रिस्पॉन्स इज सब मॅक्झिमल, ओके. सो तो काय करणार आहे, 100% अफिनिटीने तो जाऊन तिथे रिसेप्टरला बाइंड होणार आहे, ओके, ओके. तरीसुद्धा तो त्याची जे ॲक्शन आहे ती अर्धीच प्रोड्यूस करणार आहे, सब मॅक्झिमल, ओके. सो थोडीशीच ॲक्शन तो तिथे फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवणार आहे, ओके. सो तो सुद्धा पार्शियल अगोनिस्टसुद्धा अगोनिस्टला ब्लॉकेजचंच काम करतो, पण तो थोडीशी ॲक्शन फार्माकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस करतो रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर, ओके. सो ह्या डिफरंट कन्सेप्ट झाल्या रिगार्डिंग टू रिसेप्टर्स, ओके. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲक्शन अँड इफेक्ट्स ऑफ ड्रग, ओके. सो द इनिशियल रिक्वायरमेंट ऑफ ड्रग ॲक्शन इज ॲडिक्वेट ड्रग कॉन्सन्ट्रेशन टू द टार्गेट टिश्यू, ओके. सो एखाद्या ड्रगची जर आपल्याला पर्टिक्युलर साईटला ॲक्शन हवी असेल तर त्याची मेन जी रिक्वायरमेंट आहे ती काय आहे की ड्रगचं ॲडिक्वेट कॉन्सन्ट्रेशन तिथे उपलब्ध असणं फार गरजेचं आहे, ओके. सो ड्रगची जेवढी क्वांटिटी ॲक्शनसाठी गरजेची आहे तेवढी क्वांटिटी त्या पर्टिक्युलर साईट ऑफ ॲक्शनच्या इथे प्रेझेंट असणं गरजेचं आहे, ओके. सो द ॲक्शन ऑफ ड्रग आर बायोकेमिकल फिजिओलॉजिकल मेकॅनिझम बाय विच केमिकल प्रोड्युसेस अ रिस्पॉन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ओके. सो जनरली ड्रगची ॲक्शन म्हणजे काय तर बायोकेमिकल और फिजियोलॉजिकल मेकॅनिझम बाय विच केमिकल प्रोड्युसेस अ रिस्पॉन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ओके. सो जनरली बायोकेमिकल अँड फिजियोलॉजिकल चेंजेस केले जातात केमिकल विथ द हेल्प ऑफ केमिकल आणि डिफरंट काइंड ऑफ रिस्पॉन्स जनरेट केले जातात, मीन्स ॲक्शन जनरेट केली जाते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ओके. सो इट इज नथिंग बट द ॲक्शन ऑफ ड्रग, ओके. सो द इफेक्ट्स इज द ऑब्झर्वेबल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ड्रग ॲक्शन्स, ओके. सो जनरली ड्रगचे जे इफेक्ट्स आहेत ते जनरली ऑब्झर्वेबल कॉन्सिक्वेन्सेस असतात ड्रग ॲक्शनचे, ओके. सो डिफरंट डोसला डिफरंट इफेक्ट प्रोड्यूस होतात आणि ते डिफरंट ऑब्झर्वेबल कॉन्सिक्वेन्सेस अराईज करतात, ओके. फॉर एक्झाम्पल जर इथे आपण बघितलं तर ॲक्शन ऑफ पेनिसिलिन, ओके, इज टू इंटरफिअर विथ द सेल वॉल synthesis in bacteria and the effect is death of bacteria, okay. So generally आपण जर पेनिसिलिन हा ड्रग कन्सिडर केला तर त्याची मेन ॲक्शन काय आहे इंटरफिअर विथ द सेल वॉल सिंथेसिस, ओके. सो जनरली जे बॅक्टेरिया आहेत आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन करणारे त्यांच्या सेल वॉल सिंथेसिसची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ते इंटरफिअर करतात, अल्टर करतात त्यांची ती प्रोसेस आणि त्याचा इफेक्ट काय होतो त्या बॅक्टेरियाची डेथ होते, ओके. सो जनरली हे जे इफेक्ट आहेत विच इज अन ऑब्झर्वेबल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ड्रग ॲक्शन्स, ओके. सो पेनिसिलिनचे ॲक्शन काय आहे की ते जे सेल वॉल सिंथेसिस आहे बॅक्टेरियाचं ते इंटरफेअर करतात, चेंज करतात आणि त्याचा इफेक्ट होतं की ते तो जो सेल आहे त्याची डेथ होते, ओके. सो ते त्या मेकॅनिझमने त्या सेलची डेथ घडवून आणतात, ओके. सो पेनिसिलिनचा
पेनिसिलिनची ॲक्शन काय झाली, अल्टरेशन इंटू द सेल वॉल सिंथेसिस ऑफ बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरियाची सेल वॉल सिंथेसिस ते होऊ देत नाही, त्या प्रोसेसमध्ये ते अल्टरेशन करतात. ही त्या ड्रगची, पेनिसिलिनची ड्रग ॲक्शन झाली. ओके, आणि मग ड्रग इफेक्ट कोणता होणार आहे, तर डेथ ऑफ दॅट बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाची डेथ हा त्या सेल पर्टिक्युलर पेनिसिलिन ह्या ड्रगचा काय झाला, ड्रग इफेक्ट झाला. ओके, so major problem associated with pharmacology is that no drug produces a single effect. ओके, सो जनरली फार्माकोलॉजी जर आपण कन्सर्न केली तर मेजर प्रॉब्लेम आहे ड्रगचा की पर्टिक्युलर ड्रग असा कोणताच ड्रग नाही आहे की त्याचा फक्त सिंगल इफेक्ट आहे. ओके, सो ड्रग्स जे आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल इफेक्ट असतात. ओके, सो द प्रायमरी इफेक्ट ऑफ ड्रग इज डिझायर्ड थेरापेटिक इफेक्ट. ओके, सो जनरली प्रायमरी इफेक्ट जो ड्रगचा आहे की तो जनरली इट इज नोन ॲज डिझायर्ड थेरापेटिक इफेक्ट. ओके, सो ड्रगची जी ॲक्शन आहे मेन, ओके, इट इज नथिंग बट द डिझायर्ड थेरापेटिक इफेक्ट ऑफ दॅट ड्रग. ओके, विच इज नोन ॲज प्रायमरी इफेक्ट. ओके, and all the effects other than the desired which may be harmful or beneficial are referred to as secondary effect. ओके, सो ड्रगचे जे इफेक्ट्स आहेत ते प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन क्लासमध्ये डिवाईड केलेले आहेत. ओके, सो मेन जी ड्रगची मोड ऑफ ॲक्शन आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, इट इज नोन ॲज प्रायमरी इफेक्ट ऑफ ड्रग. ओके, आणि जे दुसरे जे ड्रगचे इफेक्ट्स आहेत की जे हार्मफुल असतील किंवा हार्मफुल नसतीलसुद्धा. ओके, सो असे जे सेकंडरी दुसरे जे इफेक्ट आहेत ते सेकंडरी इफेक्ट्समध्ये येतात. ओके, सो रिझन फॉर दिस मल्टिपल इफेक्ट इज दॅट द ड्रग आर चूजन टू एक्सप्लॉइट द प्रोसेस. ओके, so the reason for this the multiple effect is that the drug are chosen to exploit the process and any abnormalities which may be present. okay okay so इथे काय सांगितलं आहे तर ह्याचं रिझन हे आहे की ड्रग्स प्रायमरी आणि सेकंडरी हे दोन्ही इफेक्ट दाखवतो. कारण का जनरली आपण ड्रग जेव्हा बॉडीमध्ये एका पर्टिक्युलर डिसीज कंडिशनसाठी घेतो, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर पॅरासिटामॉल आहे. ओके, सो पॅरासिटामॉल जनरली आपण कधी घेतो, आपल्याला ताप आला की घेतो. ओके, पण आपल्याला हे माहिती आहे की ताप आला की आपलं अंग मोडून येतं, बरोबर आहे, अंग मोडून येतं. सो पॅरासिटामॉल हा जो ड्रग आहे हा दोन्ही इफेक्ट दाखवतो. तो अँटीपायरेटिक म्हणून सुद्धा ॲक्ट होतो आणि ॲनाल्जेसिक म्हणून ॲक्ट होतो. ओके, अँटीपायरेटिक इफेक्ट म्हणजे काय पॅरासिटामॉलचा, तर तो काय करणार आहे, बॉडीचं जे इलिव्हेटेड टेम्परेचर आहे ते कमी करायचं काम करणार आहे. ओके, आणि ॲनाल्जेसिक म्हणजे काय आहे, रिलीव्ज बॉडी पेन. ओके, सो बॉडीमध्ये जे अंग दुखत असतं, एक बॉडी एक करत असते तापामध्ये, सो ते जे आहे ते पेन जे आहे ते कमी करायचं कामसुद्धा तो पॅरासिटामॉल ड्रग करणार आहे. ओके, अशा बॉडीमध्ये मल्टिपल डिसीज कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये प्रायमरी सिम्टम्ससोबत सेकंडरी सिम्टम्ससुद्धा असतात आणि ते सुद्धा बरं होणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे जनरली ड्रगचं जे नेचर आहे, ओके, सो ते मल्टिपल इफेक्ट देणं त्या ड्रगने सुद्धा बेनिफिशियल आहे बॉडीला. कारण का ज्या पर्टिक्युलर कंडिशन्स आहेत, एक्सप्लॉइट प्रोसेसेस आहेत बॉडीमधल्या, ॲबनॉर्मॅलिटीज आहेत की ज्याच्यामध्ये प्रायमरी अबनॉर्मॅलिटीबरोबर सेकंडरीसुद्धा इफेक्ट अबनॉर्मॅलिटी कंडिशन्स असतात की ज्या त्या सिंगल ड्रगने बरं करणं गरजेचं असतं. म्हणजे हे सुद्धा हा जो प्रायमरी आणि सेकंडरी इफेक्ट जो ड्रग दाखवतो हे सुद्धा बेनिफिशियल आहे. ओके, कारण का आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे, फिवर कंडिशनमध्ये आपलं अंग पण दुखतं. जर पॅरासिटामॉलने फक्त अँटीपॅरेटिक ॲक्शन जर त्याची असते, एकच सिंगल इफेक्ट असता, तर आपल्याला 2 ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करायला लागले असते, बरोबर आहे, एक तापासाठी एक अंगदुखीसाठी. पण तसं नाही आहे, पॅरासिटामॉल दोन्ही ॲक्शन दाखवत असल्यामुळे काय होणार आहे, फक्त एका गोळीमध्ये आपलं ताप पण बरा होणार आहे, आपली अंगदुखी पण जाणार आहे, बरोबर आहे ना. सो द रिझन फॉर दिस मल्टिपल इफेक्ट इज दॅट द ड्रग्स आर चूजन टू एक्सप्लॉइट द प्रोसेसेस अँड एनी अबनॉर्मॅलिटीज विच मे present. Okay, so since the differences may not be great, drug may be non-specific in action and alter normal functions as well as undesirable ones. This leads to the undesirable effect. Okay, so त्याच्यामुळे हे जे डिफरन्सेस आहेत विच इज नॉट इन ग्रेट एक्सटेंट. ओके, सो हे जे डिफरन्सेस आहेत की जे ग्रेट एक्सटेंटमध्ये नसतात, सो त्याच्यामुळे ड्रग हा नॉन स्पेसिफिक ॲक्शन प्रोड्यूस करत असेल तर
तो जो नॉर्मल फंक्शन्स आहेत ते सुद्धा आणि अनडिझायरेबल इफेक्ट आहे हे सुद्धा ट्रीट करायला हेल्प करू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे त्या ड्रगचे अनडिझायरेबल इफेक्टसुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. ओके, इन लो कॉन्सन्ट्रेशन. So the biological effect observed after a drug has been administered are the result of an interaction between that chemical and some part of organism. Okay, so generally biological effect आपल्याला कसा मिळणार आहे की जेव्हा तो ड्रग जो ॲडमिनिस्ट्रेट केलेला आहे तो इंटरॅक्ट होईल कशासोबत, केमिकलसोबत किंवा पर्टिक्युलर बॉडीमधल्या पार्टसोबत. ओके, आणि त्याच्यामुळे पर्टिक्युलर बायोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस होतो. ओके, सो द मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन कॅन बी व्ह्यूड फ्रॉम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, नेमली द साईट ऑफ ॲक्शन अँड द जनरल नेचर ऑफ ड्रग सेल इंटरॅक्शन्स. ओके, सो जनरली मोड ऑफ ॲक्शन ज्या ड्रगच्या आहेत त्या जनरली कोणत्या व्ह्यूने बघितल्या पाहिजे तर डिफरंट पर्स्पेक्टिव्हने आपण त्यांना बघितलं पाहिजे. का, कोणते कोणते डिफरंट पर्सेप्टिक्स आहेत ते इथे बघायला गेलात तुम्ही तर तुम्हाला कळेल. साईट ऑफ ॲक्शन आहे, डिफरंट साईट ऑफ ॲक्शन आहे आणि डिफरंट जे आहेत ते नेचर ऑफ ड्रग सेल इंटरॅक्शन. सो डिफरंट काइंड ऑफ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहेत अलॉंग विथ डिफरंट काइंड ऑफ साईट ऑफ ॲक्शनसुद्धा आहेत. ओके, सो जनरली इथे 2 बेसिक्स ॲक्शन्स आहेत. इथे बघितलं तर किलिंग ऑफ फॉरेन ऑर्गॅनिझम्स. ओके, सो द किमोथेरॅपेटिक एजंट्स ॲक्ट बाय किलिंग ऑर विकनिंग फॉरेन ऑर्गॅनिझम. The main principle of action is selective toxicity, that is the drug must be more toxic to parasite than to the host. Okay, so generally killing of foreign organisms. Okay, so generally foreign organism body मधले kill करण्यासाठी आपण chemotherapeutic agent mostly use करतो. So it acts by killing or weakening a foreign organism. Generally ते जे काय फॉरेन ऑर्गॅनिझम्स असतील, बॅक्टेरिया असतील, जर्म्स असतील. ओके, सो डिफरंट काइंड ऑफ फॉरेन ऑर्गॅनिझम्स आहेत, व्हायरसेस आहेत. ओके, सो त्यांना किल करायचं किंवा वीक करायचं काम जे आहे ते किमोथेरॅपेटिक एजंट करतात. ओके, सो डिफरंट केमिकल यूज केले जातात फॉर किलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर्स. ओके, सो द मेन प्रिन्सिपल ऑफ ॲक्शन इज सिलेक्टिव्ह टॉक्झिसिटी. ओके, सो त्या ड्रगची काय असली पाहिजे, जरी टॉक्झिक इफेक्ट त्याचे असले तरी ते सिलेक्टिव्ह नेचरमध्ये असले पाहिजेत. ओके, म्हणजे त्या ड्रगने टॉक्झिसिटी प्रोड्यूस केली पाहिजे पण कशावर, फक्त त्या फॉरेन ऑर्गॅनिक मॅटरवर. ओके, जी काही फॉरेन बॉडी आपल्या ह्युमन बिईंगमध्ये जी प्रेझेंट असेल तिच्यावर त्याने सिलेक्टिव्ह टॉक्झिसिटी हा इफेक्ट दाखवला पाहिजे. ओके, ह्युमन बॉडीवर टॉक्झिसिटी प्रोड्यूस करून उपयोग आहे का त्या ड्रगचा, नाही. आपण ॲडमिनिस्ट्रेट करू का तो ड्रग, सपोज आपण बायोटिक्स जे घेतो ते कशासाठी घेतो, जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या बॉडीला झालेलं आहे त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी आपण अँटीबायोटिक घेतो. ओके, पण त्या अँटीबायोटिकने आपल्याला पण किल केलं, आपल्या बॉडीमधले पण पर्टिक्युलर टिश्यूज सेल्स आहेत ते किल केले, तर चालणार आहे का आपल्याला, नाही. ओके, म्हणजे त्यांची जी सिलेक्टिव्ह त्यांची जी टॉक्झिसिटी आहे हे नेचर त्यांचं असणं फार गरजेचं आहे. ओके, सो इथे एक्झाम्पलमध्ये आपण बघतोय जसं किमोथेरॅपेटिक एजंट जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत तेव्हा त्यांनी सिलेक्टिव्ह टॉक्झिसिटी दाखवली पाहिजे. ओके, म्हणजे त्यांनी त्या पर्टिक्युलर पॅरासाईटला, त्या पर्टिक्युलर फॉरेन ऑर्गॅनिक मॅटरला जाऊन किल केलं पाहिजे, होस्टला कोणतंही डॅमेज न करता. ओके, सो किलिंग फॉरेन ऑर्गॅनिझम. ओके, जनरली जर अशी टॉक्झिसिटी किंवा अनडिझायरेबल इफेक्ट त्या ड्रगचे असले तरी ते त्या होस्टला न होता त्या पर्टिक्युलर जे डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यावर टॉक्झिक इफेक्ट दिसणं फार गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आपण इथे बघूया स्टिम्युलेशन अँड डिप्रेशन्स. ओके, सो इन दिस टाईप ऑफ ड्रग ॲक्शन द ड्रग्स ॲक्ट्स बाय स्टिम्युलेशन अँड डिप्रेसिंग द नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन्स. ओके, सो जनरली स्टिम्युलेशन आणि डिप्रेशन ह्या मेकॅनिझमने जेव्हा एखादा ड्रग ॲक्ट होतो तेव्हा जनरल त्या ड्रगची ॲक्शन आहे ती कशी असते, आयदर स्टिम्युलेशन असते किंवा डिप्रेशन ॲक्शन असते. ओके, सो स्टिम्युलंट आणि डिप्रेसंट्स हे जे ड्रग्स आहेत की जे पर्टिक्युलर सेल सिस्टीमवर स्टिम्युलेशन इफेक्ट दाखवतात किंवा डिप्रेसिंग इफेक्ट दाखवतात. ओके, सो ते म्हणजे काय करतात, त्या पर्टिक्युलर सेलची ॲक्टिव्हिटी आहे ती आयदर स्टिम्युलेट करतात किंवा त्या पर्टिक्युलर सेलची ॲक्टिव्हिटी आहे ती डिप्रेस करतात. ओके, सो ह्या पर्टिक्युलर मेकॅनिझमने ते जे मेकॅनिझम्स आहेत ते पर्टिक्युलर सिलेक्टिव्ह हवे. ओके, त्यांनी पर्टिक्युलर त्याच एरियामध्ये स्टिम्युलेशन हा इफेक्ट दाखवला पाहिजे. ओके, बरोबर आहे ना. सो इन दिस टाईप ऑफ ड्रग ॲक्शन ड्रग ॲक्ट्स बाय स्टिम्युलेशन अँड डिप्रेशन ऑफ डिप्रेसिंग नॉर्मल फिजिओलॉजी फंक्शन्स. ओके, सो नॉर्मल फिजिओलॉजी जी आहे ह्याची तीच
त्याच्यावरच त्याने इफेक्ट दाखवला पाहिजे आणि पर्टिक्युलर स्टिम्युलेशन किंवा डिप्रेशन इफेक्ट प्रोड्यूस केला पाहिजे. ओके, सो असे ड्रग्स आहेत की जे पर्टिक्युलर फिजिओलॉजिकल और बायोकेमिकल सिस्टीम अल्टर करण्यासाठी आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करतो, किंवा मग असे काही सबस्टन्स आहेत ते फॉरेन ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करतो. बरोबर आहे ना. पण डिफरन्स काय आहे दोन्हीमधला, त्यांनी पर्टिक्युलर त्याच सिस्टीमवर ॲक्शन दाखवणं गरजेचं आहे. ओके, जसं आपण इथे बघितलं आहे, जर आपण फॉरेन ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी जर एखादा ड्रग घेत असू तर तो हायली स्पेसिफिक हवा, त्याची जी टॉक्झिसिटी आहे ती त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमवरच त्याने दाखवली पाहिजे. ओके, होस्टवर कोणताही त्याचा टॉक्झिक इफेक्ट दिसता कामा नाही. ओके, तसंच सेम आहे की जे ड्रग्स आपण पर्टिक्युलर ॲक्शनसाठी बॉडीमध्ये घेणार आहोत त्यांनी तीच ॲक्शन बॉडीवर प्रोड्यूस केली पाहिजे. ओके, स्टिम्युलंट जर असतील तर त्यांनी स्टिम्युलेशन इफेक्ट प्रोड्यूस करायला पाहिजे, डिप्रेसिंग एजंट असतील तर त्यांनी डिप्रेशन हा इफेक्ट प्रोड्यूस करायला पाहिजे. ओके, सो कोणत्या रिझनसाठी आपण तो ड्रग बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर्ड करतो आहे त्याच स्पेसिफिक रिझन त्या ड्रगने प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. ओके, जरी एखादा ड्रग मल्टिपल इफेक्ट दाखवत असला तरी त्याचा जो मेजॉरिटी इफेक्ट आहे तो त्याने मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशनमध्ये दाखवणं गरजेचं आहे. ओके, त्याचे जे बाकीचे जे इफेक्ट्स आहेत ते कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये मिळणं गरजेचं आहे. ओके, असे पण आपण ड्रग बघितले आहेत की इथे पॅरासिटामॉल आपण बघितलं आहे की ज्याच्यामध्ये ॲनाल्जेसिक पण ॲक्शन आपल्याला हवी आणि पायरेटिक पण ॲक्शन हवी आहे. ओके, सो असे सुद्धा ड्रग्स यूजफुल आहेत, जरी त्यांचे प्रायमरी आणि सेकंडरी इफेक्ट्स जे आहेत असले तरी ते बॉडीला बेनिफिशियल आहेत. ओके, सो डिपेंडिंग अपॉन त्या ड्रगची कोणती ॲक्शन आहे त्याच्यावरून आपण त्या ड्रगचं जे आयडेंटिफिकेशन आहे ते त्याच्यावरून केलं जातं आणि त्याच्यावरून त्या ड्रगचा यूज ठरवला जातो की कोणत्या थेरपीमध्ये कोणता ड्रग द्यायचा आहे. ओके, आणि त्या ड्रगने कोणती स्पेसिफिक ॲक्शन प्रोड्यूस करायला पाहिजे हे ठरवलं जातं. ओके, सो त्याच्यासाठी हे सगळे पॅरामीटर्स फार एसेन्शियल आहेत फार्माकोलॉजीमध्ये आणि त्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत विच इज रिलेटेड टू रिसेप्टार्स. ओके, ते समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके, सो आत्तापर्यंत ह्या लेक्चरमध्ये आपण रिसेप्टार ही मेजर कन्सेप्ट समजून घेतलेली आहे. ओके, रिसेप्टार म्हणजे काय बघितलं आपण, त्याच्यानंतर रिसेप्टारच्या स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, आयडियल रिसेप्टार्स कसा असला पाहिजे. ओके, त्याची ॲफिनिटी म्हणजे काय, रिसेप्टारची इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय हे डिस्कस केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण अगोनिस्ट, अँटागोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट, ओके, हे सुद्धा आपण टर्म बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर जर आपण अगोनिस्टमध्ये जर बघितलं तर एक कन्सेप्ट राहिली आहे की जनरली अगोनिस्टमध्ये जे आहे ते इन्व्हर्स अगोनिस्ट ही एक कन्सेप्ट आहे. ओके, सो तुम्ही ही लिहून घ्या, स्लाईडमध्ये मी मेन्शन केलं नाही आहे. सो इन्व्हर्स ॲगोनिस्ट, ओके, लिहून घ्या तुम्ही नोटबुकमध्ये. सो इन्व्हर्स ॲगोनिस्ट म्हणजे काय, ॲगोनिस्टसारखीच त्याची ॲक्शन आहे. ओके, सो तो रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे आणि तो सुद्धा फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे जसं अगोनिस्ट प्रोड्यूस करतो. ओके, पण डिफरन्स कुठे असणार आहे तर तो त्या अगोनिस्टच्या बरोबर म्हणजे सपोज जर त्याची काय ॲक्शन्स असेल त्याच्याबरोबर विरुद्ध ॲक्शन तो प्रोड्यूस करतो. ओके, सो सपोज जर अगोनिस्ट जो आहे तो अँटासिड म्हणून ॲक्ट होणार आहे, तर हा जो आहे तो जर रिव्हर्स अगोनिस्ट जर आपण यूज केला तर तो काय करणार आहे, बॉडीमध्ये ॲसिडिटी वाढवायचं काम करणार आहे. ओके, सो बरोबर अगोनिस्टच्या विरुद्ध अशी अपोजिट अशी ॲक्शन प्रोड्यूस करायचं काम आहे ते इन्व्हर्स अगोनिस्ट करतात. ओके, सो इन्व्हर्स म्हणजे काय, अपोजिट. ओके, सो ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा, इन्व्हर्स मीन्स अपोजिट अगोनिस्ट. सो अगोनिस्टच्या ॲक्शनच्या अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करायचं काम जे आहे ते इन्व्हर्स ॲगोनिस्ट करतात. ओके, सो इन्व्हर्स ॲगोनिस्ट विच हॅविंग ॲफिनिटी टुवर्ड्स द रिसेप्टार्स. ओके, रिसेप्टारला बाइंड व्हायची ॲफिनिटी त्यांच्याकडे असते. रिसेप्टारला बाइंड झाल्यानंतर ॲक्शन प्रोड्यूस करायची कॅपॅबिलिटी पण त्यांच्याकडे असते. ओके, त्यांच्याकडे इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटीसुद्धा असते, पण ती इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी कशी असते, अपोजिट टू दॅट ऑफ अगोनिस्ट. ओके, सो अगोनिस्टच्या बरोबर विरुद्ध ॲक्शन हे इन्व्हर्स ॲगोनिस्ट प्रोड्यूस करतात. ओके, सो ही एक कन्सेप्ट स्लाईडमध्ये नाही आहे प्रेझेंटेशनमध्ये, पण तुम्ही ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, दॅट इज इन्व्हर्स ॲगोनिस्ट. ओके, इन्व्हर्स ॲगोनिस्ट म्हणजे काय, अपोजिट टू दॅट ऑफ अगोनिस्ट. अगोनिस्टच्या अपोजिट ॲक्शन ड्रग रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर ते अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करतात. ओके,
सो ह्या बेसिक कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या. अगोनिस्ट, अँटागोनिस्ट बघितलं होतं, पार्शियल अगोनिस्ट बघितलं होतं. त्याच्यानंतर आता इन्व्हर्स ॲगोनिस्ट आपण बघितलेलं आहे इन डिटेल. त्याच्यानंतर डिफरंट ड्रगचे प्रायमरी इफेक्ट, सेकंडरी इफेक्ट, ओके, आणि ते काय एसेन्शियल आहेत, कोणत्या टाईपचे ॲक्शन्स बॉडीला एसेन्शियल आहेत. ओके, जर पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम किल करणारे जर कोणते एजंट असतील तर त्यांनी हायली स्पेसिफिक त्यांची ॲक्शन त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमवरच दाखवली पाहिजे, बॅक्टेरियावर, बरोबर आहे ना. जर कोणते स्टिम्युलेशन किंवा डिप्रेसंट असे जर ड्रग यूज करत असू तर त्यांची ॲक्शन जी आहे ती पर्टिक्युलर त्या फिजिओलॉजिकल और बायोलॉजिकल सिस्टीमवरच झाली पाहिजे. ओके, सो जर त्यांची जी ॲक्शन्स आहेत ती जर बायोलॉजिकल सिस्टीमवर एसेन्शियल आहे आणि त्यांनी जर ती फॉरेन ऑर्गॅनिक मॅटरवर दाखवली तर त्या ड्रगचा आपल्याला बेनिफिशियल यूज आहे का, नाही. ओके, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला कळलं आहे काय की पर्टिक्युलर ड्रग जो आहे तो जर फॉरेन ऑर्गॅनिक मॅटरवर जर त्याची ॲक्शन हवी असेल तर त्याने तिथेच ती ॲक्शन दाखवली पाहिजे विदाऊट होस्टला कोणतंही हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस न करता. ओके, आणि जर एखाद्या ड्रगची होस्टवर ॲक्शन हवी असेल तर त्यांनी ती होस्टवरच प्रोड्यूस करायला हवी. ओके, सो हे इट इज नथिंग बट द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, सो आत्तापर्यंत ह्या चॅप्टरमध्ये आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितलेली आहे ड्रगची. ओके, सो इन डिटेल आपण सगळं फार्माकोडायनॅमिक इफेक्ट्स बघितलेले आहेत ड्रगचे. ओके, कोणत्या ॲक्शन्स आहेत, कोणत्या मेकॅनिझमने होतात. ओके, सगळ्या प्रायोरिटी रिक्वायरमेंट काय आहे ॲक्शनसाठी, हे सगळं इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, त्याच्याशिवाय आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये रिसेप्टार इन डिटेल बघितलेलं आहे, एन्झाईम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर, ह्या कन्सेप्टसुद्धा आपण बघितलेल्या आहेत. ओके, रिसेप्टारमध्ये आपण डिफरंट हे बघितलेले आहेत, कन्सेप्ट्स बघितलेले आहेत, ते समजून घेतलेले आहेत. आय थिंक तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. ओके, सो आत्तापर्यंत जेवढा आपण पार्ट झाला आहे, जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर एक्झाममध्ये डेफिनेशन हमखास विचारलेल्या आहेत. ज्या कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत, ड्रग ॲक्शन, ॲफिनिटी, इंट्रिन्सिक ॲक्टिव्हिटी, अगोनिस्ट, अँटागोनिस्ट, ओके, इन्व्हर्स ॲगोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट, सायलेंट रिसेप्टार, असे हे जे डिफरंट आपण डेफिनेशन्स बघितलेले आहेत. ओके, त्या या एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत. ओके, अजून ह्या ड्रगच्या ज्या ॲक्शन्स आपण 6 बघितलेल्या होत्या त्यासुद्धा एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर रिसेप्टार्स ही जी मेजर कन्सेप्ट आहे त्याच्यावरसुद्धा खूप टाईपचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारलेले आहेत. ओके, सो आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या चॅप्टरचा स्टडी करायचा आहे, सगळा पार्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ओके, सो हे बेसिक्स आहे फार्माकोलॉजीचं. हे जर तुम्हाला एकदा क्लिअर झालं, ओके, की पुढे कितीही कठीण कोणताही ड्रग असू दे, कोणताही चॅप्टर असू दे, त्याची कितीही कठीण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असू दे, तुम्हाला ती इझिली समजेल जर तुमचे हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर. ओके, सो त्याच्यामुळे हे जे इंट्रोडक्शनचे जे प्रायमरी चॅप्टर्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ते तुमच्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही डोक्यामध्ये फिट करून घ्या की नंतर फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा यूज होणार आहे. आणि बेसिक कन्सेप्ट जेव्हा आपल्या क्लिअर असतात तेव्हा आपण कोणतंही काही असू दे, आपल्याला काही डिफिकल्ट समोर ठेवलेलं असू दे, ते आपण इझिली आपण समजून घेऊ शकतो. ज्याचं बेसिक क्लिअर असतं तो कोणतीही कन्सेप्ट आहे ती फ्युचरमध्ये समजू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत फार्माकोलॉजीच्या त्या तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घ्या, समजून घ्या. ओके, तुम्हाला कोणताही पार्ट ह्याच्यामध्ये कळला नसेल, ओके, फार्माकोडायनॅमिक रिलेटेड, फार्माकोकायनेटिक रिलेटेड, तर तुम्ही मला पर्सनली विचारा. ओके, आपण रिपीट घेऊया, इन डिटेल एक्सप्लेन करूया. ओके, आत्ता मी इन डिटेल सगळे पार्ट बऱ्यापैकी तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगितलेले आहेत. तरी पण जर तुम्हाला कोणता पार्ट कळला नसेल तर तुम्ही बिंदास विचारा, आपण रिपीट घेऊ. ओके, सो थँक यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.